तर आज आहे मकर संक्रांती आणि आज मी बनवत आहे तिळाच्या वड्या। तर मी इथे तीळ घेतले आहेत 2 ग्लास आणि त्याला छान असे खमंग भाजून घेतले आहेत। तर हे तीळ जेव्हा आपण भाजतो तेव्हा छान असा सुगंध येतो किंवा मग ते चटचट करायला लागतात। तडतड करायचा आवाज त्याचा सुरू झाला की समजायचं की आपले तीळ झाले किंवा हाताने तुम्ही असं दाबून पण बघू शकता। तर ते तीळ थोडेसे फुगल्यासारखे होतात आणि क्रंची होतात। तर इथे तेव्हा समजायचं की आपले तीळ झाले आहे। तर इथे मी तिळाचा बारीक असा भुरका करून घेतला आहे। तर तीळ थंड झाल्यावर बारीक करायचं मिक्सरमध्ये, नाहीतर त्याला तेल सुटायला सुरुवात होते म्हणून। आणि नंतर मी थोडं घेतले आहे की 7-8 हिरवे विलायची घेतले होत्या। तर त्याला मी त्याचे दाणे काढून त्याला पण ग्राइंड करून घेतलं होतं 1 चम्मच साखर टाकून। तर आता मी इथे 2 वाटी माझं ते तिळाचा भुरका झाला होता। तर आता मी 1 वाटी इथे गूळ घेतला आहे आणि ते पण यामध्ये छान असं मिक्स करून घेतलं आहे। तर हे मिश्रण गूळ आणि जे तीळ आहे ते चांगलं मिक्स करायचं। त्याला थोडा वेळ लागतो, पण जर तुम्ही मिक्सरमधून जर फिरवून घेतलं तर ते लवकर होईल, पण मी हातानेच केलं होतं। तर आता वीर आणि निमी पण इथे मस्ती करत होते। तर दोघं पण स्कूलमधून आले होते मी बनवत होते तेव्हा। तर आता इथे आम्ही वडी अशा प्रकारे बनवून घेते। तर माझ्याकडे हा साचा आहे, तर इथे हार्ट शेपचा आहे, तर मी हार्ट शेपच्या अशा वड्या बनवत आहे। तर जेव्हा मी हे बनवत होती तेव्हा इतका छान सुगंध घरभर पसरला होता आणि मी ह्या मागच्या वर्षी पण केल्या होत्या। तर माझ्या फ्रेंड्सला खूप आवडल्या होत्या, तर म्हणून मग मी यावर्षी पण लाडू न करता वडीच केली आहे। तर इथे वीर आणि निमी पण करू लागत आहे। वडी करायला थोडा वेळ लागतो, पण लाडूपेक्षा छान वाटतात। तर तुम्ही या मिश्रणाचे सेम लाडू पण बांधू शकता। तर निमी आणि वीरची मस्ती चाललेली आणि निमी प्रत्येक वेळेस म्हणत होती प्रत्येक वडी बनल्यावर तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला। तर हे तिळगुळ तुमच्यासाठी आहे, तर तुम्ही पण हे तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला। हॅपी संक्रांती तुम्हा सर्वांना। भेटूया नवीन रेसिपीसोबत। बाय बाय।